हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या आपले MCQ क्वेश्चनची सिरीज थोडीशी मागे पडलेली आहे. आजपासून आपण ती परत सुरू करत आहोत. आजपासून आपण कॉस्टिंगचे काही MCQ डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह विचारले. ए दिले का टॅक्स कंप्लायन्स, फायनान्शियल ऑडिट, कॉस्ट असर्टेनमेंट, प्रॉफिट अनालिसिस. तर कॉस्ट अकाउंटिंगचं जे बेसिक ऑब्जेक्टिव्ह असतं, कॉस्ट अकाउंटिंग आपण कशासाठी मेंटेन करतो की आपलं प्रॉडक्ट आपण किती रुपयाला विकलं पाहिजे, त्याला वेगवेगळ्या कॉस्ट किती चार्ज झाला, तर याची डिटेलमध्ये माहिती बघण्यासाठी आपण कॉस्ट अकाउंटिंग मेंटेन करतो. आणि कॉस्ट असर्टेनमेंट हे त्याचा बेसिक ऑब्जेक्टिव्ह असतं. देन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डायरेक्ट कॉस्ट इनकर्ड कॅन बी आयडेंटिफाईड विथ. डायरेक्ट कॉस्ट इनकर्ड कॅन बी आयडेंटिफाईड. ज्या कॉस्ट डायरेक्टली इनकर्ड होतात, डायरेक्टली चार्ज होतात आणि त्या आपल्याला आयडेंटिफाय करता येतात, सहज ओळखता येतात, तर अशा कॉस्टला काय म्हणतात? डायरेक्ट कॉस्ट इनकर्ड कॅन बी आयडेंटिफाईड विथ. मग त्या आपण ईच युनिट आणि ईच आउटपुट प्रमाणे आपण त्या आयडेंटिफाय करू शकतो. देन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ओव्हरहेड कॉस्ट इज द टोटल ऑफ. ओव्हरहेड म्हणजे मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघितलेले. प्राइम कॉस्ट म्हणजे काय? ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेसची टोटल म्हणजे प्राइम कॉस्ट असते आणि ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेसची टोटल म्हणजे काय असते? ओव्हरहेड कॉस्ट. देन ए इज करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इनपुटेड कॉस्ट इज अ. इनपुटेड कॉस्ट म्हणजे काय? कॉस्टचे वेगवेगळे प्रकार असतात. इनपुटेड कॉस्ट म्हणजे काल्पनिक कॉस्ट असतात. जो खर्च ॲक्च्युअली आपल्याला झालेला नाही, जे खर्च प्रत्यक्षात आपल्याला झालेले नाहीत, ॲक्च्युअली झालेले नाहीत, पण त्यांचा विचार आपण डिसिजन मेकिंग करताना करत असतो, तर अशा खर्चांना काय म्हणतात? इनपुटेड कॉस्ट. आणि त्यालाच वेगळं नाव काय? नोशनल कॉस्ट. ठीक आहे, काल्पनिक खर्च. देन इज करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे, कॉस्टिंग रेफर्स टू द टेक्निक अँड प्रोसेस ऑफ. कॉस्टिंग म्हणजे काय? टेक्निक्स आणि प्रोसेस कशाची? कॉस्ट असर्टेनमेंटची. ठीक आहे, मग कॉस्टिंग हे काय आहे? कॉस्ट असर्टेनमेंटची टेक्निक आहे, कॉस्ट काढण्याची टेक्निक आहे. देन इज करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला, कॉस्ट अकाउंटिंग वॉज डेव्हलप बिकॉज ऑफ. कॉस्ट अकाउंटिंग का डेव्हलप केलं? आता कोणत्याही गोष्टीची डेव्हलपमेंट कधी होते? एखादी गोष्ट आपल्याला नवीन असावी कधी वाटते? ज्यावेळेस जुन्यामध्ये काहीतरी ड्रॉबॅक आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी तोटे आहेत, त्यावेळेस आपण नवीन वस्तूवर जातो. ठीक आहे, जुना पेन जर तुमचा चालत नसेल, बंद पडला असेल, किंवा तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यापेक्षा छान माझं हँडरायटिंग आलं पाहिजे, ह्याच्यापेक्षा छान माझ्याकडे पेन पाहिजे, त्यावेळेस तुम्ही नवीन पेन खरेदी करणार. म्हणजे नवीन कधी येणार? ज्यावेळेस जुन्यात काहीतरी कमतरता आहे. ठीक आहे, कॉस्ट अकाउंटिंग कशामुळे डेव्हलप झालं? ज्यामुळे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये ज्यावेळेस लिमिटेशन लक्षात आले, त्यावेळेस कॉस्ट अकाउंटिंग डेव्हलप झालं. ठीक आहे, फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपल्याला कॉस्ट काढता येते का? नाही. मग हा त्याचा ड्रॉबॅक झाला. मग त्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग डेव्हलप झालं. ठीक आहे, मग कॉस्ट अकाउंटिंग वॉज डेव्हलप बिकॉज द लिमिटेशन ऑफ द फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंगच्या लिमिटेशनमुळे कॉस्ट अकाउंटिंग डेव्हलप झालेलं. देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे, कन्वर्जन कॉस्ट इन्क्लूड्स कॉस्ट ऑफ कन्वर्टिंग डॅश इंटू डॅश. ठीक आहे, आता आपण गृहीत धरलं आपल्याकडे रॉ मटेरियल आहे 10,000चं. ठीक आहे, मग हे रॉ मटेरियलचं आपण उत्पादन केलं, याला आपण उत्पादनामध्ये रूपांतरित केलं. ठीक आहे, मग आपल्याला लेबर लागलेत 2,000 रुपये. ठीक आहे, लेबर चार्जेस 2,000 लागलेत. एक्सपेन्सेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस 1,000 लागलेत. ऑफिस ओव्हरहेड, फॅक्टरी ओव्हरहेड लागले 3,000 रुपये आणि ऑफिस ओव्हरहेड लागले 1,000 रुपये. ठीक आहे, मग आपल्याला किती खर्च लागला? लेबर 2,000, एक्सपेन्सेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस 1,000, फॅक्टरी एक्सपेन्सेस 3,000 आणि ऑफिस ओव्हरहेड 1,000. या सगळ्याला मिळून आपण काय म्हणणार? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ठीक आहे, तर हे जे आपल्याला या सगळ्याला मिळून आपण काय म्हणणार? कन्वर्जन कॉस्ट. 10,000चं मटेरियल आपण कन्वर्ट केलं, 10 + 2 12, 13, 16 आणि 17. 17,000 आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आली. ठीक आहे, मग या 17,000मध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, 10,000चं मटेरियल आपण 17,000च्या वस्तूमध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, मग रॉ मटेरियल कन्वर्ट केलं आपण फिनिश्ड प्रोडक्टमध्ये. ठीक आहे, तर याला जे कन्वर्ट करण्यासाठी जो खर्च आला याला कन्वर्जन कॉस्ट म्हणतात. ठीक आहे,
कन्वर्जन कॉस्ट इन्क्लूड्स कॉस्ट ऑफ कन्वर्टिंग रॉ मटेरियल इनटू फिनिश्ड गुड्स. ठीक आहे, रॉ मटेरियल आपण कन्वर्ट केलं तयार वस्तूमध्ये. ठीक आहे, मग यालाच काय म्हणायचं, ही आली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. प्रोडक्शन म्हणजेच आपण ते फिनिश्ड प्रोडक्टमध्ये कन्वर्ट केलेले. ठीक आहे, मग कन्वर्जन कॉस्ट कशाला म्हणतात, रॉ मटेरियल आपण फिनिश्ड प्रोडक्टमध्ये किंवा फिनिश्ड गुड्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी जो काही खर्च चार्ज झाला याला काय म्हणतात, कन्वर्जन कॉस्ट. ठीक आहे, कन्वर्जन कॉस्ट इन्क्लूड्स कॉस्ट ऑफ कन्वर्टिंग रॉ मटेरियल इनटू फिनिश्ड गुड्स. देन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा आहे संक कॉस्ट आर. संक कॉस्ट म्हणजे डुबलेला खर्च, जो खर्च आपण पास्टमध्ये केलेला आता भविष्यात त्याचा काही उपयोग नाही, तर अशा खर्चाला संक कॉस्ट म्हणतात. ठीक आहे, हे दिलं रिलेव्हंट फॉर डिसिजन मेकिंग, नॉट रिलेव्हंट फॉर डिसिजन मेकिंग, कॉस्ट टू इन्कर्ड इन फ्युचर आणि फ्युचर कॉस्ट. ठीक आहे, संक कॉस्ट म्हणजे आपण पास्टमध्ये जो खर्च केलेला आहे तो भविष्यात आपल्याला डिसिजन मेकिंगसाठी उपयोगाचा नाही, तर असा खर्च म्हणजे संक कॉस्ट. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इसेन्शियल पॅकिंग कॉस्ट इज. इसेन्शियल पॅकिंग कॉस्ट म्हणजेच प्रायमरी पॅकिंग. ठीक आहे, आपलं प्रॉडक्ट डॅमेज होऊ नये, खराब होऊ नये म्हणून जी बेसिक लेवलची पॅकिंग केली जाते तर त्याला इसेन्शियल पॅकिंग म्हणतात. ते पॅकिंग केल्याशिवाय प्रोडक्शन पूर्ण होणार नाही, मग त्या पॅकिंगचा जो खर्च आहे तो प्रोडक्शन कॉस्टमध्ये धरला जातो. ठीक आहे, देन ए इज अ करेक्ट आन्सर. जर समजा आपली एक तुपाची फॅक्टरी आहे, मग तूप सांडू नये किंवा खराब होऊ नये म्हणून आपण ते एक तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करणार किंवा एखाद्या डब्यामध्ये पॅक करणार. ठीक आहे, मग तो जर त्या लेवलचा जो पॅकिंगचा खर्च आहे तो इसेन्शियल पॅकिंगमध्ये येणार, कारण ते जर खर्च आपण केला नाही तर ते उत्पादन तयारच होणार नाही. ठीक आहे, आपण ते उत्पादन विकूच शकणार नाही, त्यामुळे ही जी पॅकिंग आहे ही इसेन्शियल पॅकिंगमध्ये येते आणि ती प्रोडक्शन कॉस्टमध्ये धरली जाते. ठीक आहे, देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लक्झरियस पॅकिंग कॉस्ट इज. लक्झरियस पॅकिंग म्हणजे ज्या वेळेस आपण पॅकिंग अशी केली आहे आपल्या वस्तूचं उत्पादन छान दिसावं, अट्रॅक्टिव्ह दिसावं, वस्तूची विक्री वाढावी, याच्यासाठी जी पॅकिंग आपण केली याला लक्झरियस पॅकिंग म्हणतात. ठीक आहे, म्हणजे ॲडव्हान्स लेवलची जी पॅकिंग जी आपण वस्तूची विक्री वाढवण्यासाठी केलेली आहे तर याला लक्झरियस पॅकिंग म्हणतात. आणि ती पॅकिंग ही विक्री वाढवण्यासाठी केली जाते, ग्राहकांना वस्तूकडे आकर्षित करण्यासाठी ती पॅकिंग केली जाते. ठीक आहे, मग या पॅकिंगचा जो खर्च आहे तो सेलिंगसाठी केलेला खर्च असतो आणि त्यामुळे तो सेलिंग कॉस्टमध्ये येतो. ठीक आहे, देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वेअर हाऊस एक्सपेन्सेस इज अन एक्झाम्पल ऑफ. वेअर हाऊस एक्सपेन्सेस म्हणजे वस्तू साठवणुकीचा जो खर्च आहे, आपण गोडाऊनमध्ये वस्तू साठवून ठेवली तर हा खर्च याला काय म्हणतात, आपण वस्तू का साठवून ठेवली तर हा जो खर्च आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये येतो. ठीक आहे, पण आता इथं ऑप्शनमध्ये बघा आपल्याला काय दिलं, प्रोडक्शन ओव्हरहेड, सेलिंग ओव्हरहेड, डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड अँड डी नन ऑफ द अबोव. ठीक आहे, आपण जर समजा दोन्ही कंबाईन दिलं तर हे याच्यामध्ये घेणार सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, पण कधी कधी हे ओव्हरहेड आपल्याला वेगवेगळे दिले जातात. मग याच्यामध्ये जो सेल्ससाठी खर्च केला जातो तो सेलिंग ओव्हरहेडमध्ये, म्हणजे वस्तू नेण्यासाठी जो लागलेला खर्च आहे किंवा वस्तूची ॲडव्हर्टायझिंग आहे तर हा जो खर्च आहे हा सेलिंग ओव्हरहेडमध्ये येईल. आणि वस्तू आपण साठवून ठेवली जेव्हा त्याची आपल्याला ऑर्डर येईल तेव्हा ती आपण वितरित करतोय. ठीक आहे, मग हा जो खर्च आहे हा डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये येणार. ठीक आहे, वितरणाचा खर्च, वस्तू आपण ट्रान्सपोर्ट केली किंवा वस्तू आपण साठवून ठेवली तर हा जो खर्च आहे हा डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये येणार, वस्तू वितरणाचा खर्च. देन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस आर ऑल्सो कॉल्ड. डायरेक्ट एक्सपेन्सेसला काय म्हणतात हे विचारलंय. डायरेक्ट एक्सपेन्सेसला दुसरा वर्ड आहे चार्जेबल एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस इज अनदर वर्ड फॉर चार्जेबल एक्सपेन्सेस. जे खर्च आपल्याला डायरेक्टली कॉस्ट सेंटरला अलोकेट करता येतात, डायरेक्टली कॉस्ट सेंटरला चार्ज करता येतात, तर अशा खर्चाला चार्जेबल एक्सपेन्सेस म्हणतात. देन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न वेजेस पेड टू द लेबर हू वॉज एंगेज्ड इन प्रोडक्ट ॲक्टिव्हिटी कॅन बी टर्म ॲज. जो लेबर एंगेज आहे प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये. ठीक आहे, प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजेच कामामध्ये प्रत्यक्षरित्या सहभागी आहे, तर त्या वर्करला दिलेल्या वेजेस म्हणजेच काय असतात, डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट कॉस्ट. ठीक आहे, देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट इज युजफुल डॅश. ए दिले
टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट, टू फाइंड आउट नेट प्रॉफिट, टू आयडेंटिफाय कॉस्ट, टू आयडेंटिफाय एफिशियन्सी. क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट. कॉस्टचं क्लासिफिकेशन आपण कशासाठी करतो, तर प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कोणती कॉस्ट किती येते, तर हे फाइंड आउट करण्यासाठी आपण कॉस्टचं क्लासिफिकेशन करत असतो. प्राईम कॉस्ट किती, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड किती, किंवा फॅक्टरी कॉस्ट किती, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती, हे सगळ्या कॉस्ट वेगवेगळ्या टप्प्यावर प्रोडक्टच्या कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपण कॉस्टचं क्लासिफिकेशन करत असतो. देन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढे आहे डायरेक्ट मटेरियल कॉस्ट प्लस डायरेक्ट लेबर कॉस्ट इज. डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट लेबर यांची टोटल म्हणजे असते प्राईम कॉस्ट. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे द कॉम्बिनेशन ऑफ डायरेक्ट मटेरियल अँड डायरेक्ट लेबर कॉस्ट. डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट मटेरियलचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय असते, प्राईम कॉस्ट. बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे प्राईम कॉस्ट इज कॅल्क्युलेटेड ॲज अंडर डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट लेबरची टोटल प्राईम कॉस्ट. सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर प्राईम कॉस्ट इज टोटल ऑफ ऑल डायरेक्ट कॉस्ट. सगळ्या डायरेक्ट कॉस्टची टोटल काय असते, प्राईम कॉस्ट. देन ए इज करेक्ट आन्सर. त्यानंतर प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड कॉस्ट इज. प्राईम कॉस्टमध्ये आपण फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केले ती येते आपली फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट म्हणजेच काय, प्रोडक्शन कॉस्ट. देन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड डज नॉट इन्क्लूड. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये कोणता पॉईंट येणार नाही हे विचारले. ए दिले कॉस्ट ऑफ वेअर हाऊसिंग, रिपॅकिंग कॉस्ट, ट्रान्सपोर्ट कॉस्ट आणि डिमरेज चार्जेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये कॉस्ट ऑफ वेअर हाऊसिंग म्हणजे वस्तू गोडाऊनमध्ये साठवणुकीचा खर्च. डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये येतो रिपॅकिंग कॉस्ट. जर समजा वस्तू आपण रिपॅकिंग प्रायमरी लेवलची पॅकिंग केली, पुन्हा त्याची दुसऱ्या पॅकमध्ये आपण पॅकिंग केली जी आपण ॲडव्हर्टायझिंगसाठी केलेली आहे, किंवा वस्तू ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपण लक्झरियस पॅकिंग केलेली आहे, तर ती कॉस्ट कशामध्ये येणार, सेलिंग ओव्हरहेडमध्ये येते. ट्रान्सपोर्ट कॉस्ट, वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची आपल्याला सेल्ससाठी, मग ती सुद्धा ट्रान्सपोर्ट कॉस्टसुद्धा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडमध्ये येते. देन ए बी सी तिन्ही सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्टचे ओव्हरहेडचे एक्झाम्पल आहेत. डिमरेज चार्जेस हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्टमध्ये येत नाहीत. देन डे इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे द सॅलरी ऑफ फॅक्टरी क्लर्क इज ट्रीटेड ॲज. फॅक्टरी क्लर्कला आपण सॅलरी दिली तर ते कशामध्ये येणार, फॅक्टरी क्लर्कला जी आपण सॅलरी दिली, फॅक्टरी क्लर्क हा प्रत्यक्ष कामामध्ये सहभागी नसतो, त्यामुळे त्याची जी कॉस्ट आहे फॅक्टरीमध्ये तो वर्कर काम करतो म्हणजेच फॅक्टरीचा खर्च आहे, पण तो इनडायरेक्ट कॉस्ट म्हणून चार्ज होणार. तो लेबर इनडायरेक्ट लेबर म्हणून चार्ज होणार, डायरेक्ट लेबर म्हणून तो येणार नाही. डायरेक्ट लेबर म्हणजे जे प्रत्यक्षात कामात सहभागी आहेत, आणि इनडायरेक्ट लेबरमध्ये जे फॅक्टरीशी संबंधित खर्च आहे पण ते प्रत्यक्षात कामात सहभागी नाहीत, तर याला इनडायरेक्ट लेबर म्हणतात. ठीक आहे. आणि सॅलरी ऑफ फॅक्टरी क्लर्क हे इनडायरेक्ट लेबरमध्ये येईल. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ऑल ऑफ द फॉलोइंग कंपोज कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड एक्सेप्ट. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये इन्क्लूड असतात एक्सेप्ट काय दिलं, रॉ मटेरियल, लेबर, कॅपिटल आणि फॅक्टरी ओव्हरहेड. ठीक आहे. रॉ मटेरियल, लेबर, फॅक्टरी ओव्हरहेड हे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये इन्क्लूड असतात, कारण आपण काय करतो, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्स, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर यांची टोटल प्राईम कॉस्ट घेणार. प्राईम कॉस्टमध्ये ॲड फॅक्टरी ओव्हरहेड केले ती काय येते, फॅक्टरी कॉस्ट. त्याच्यानंतर आपण सगळे ओव्हरहेड स्टेप बाय स्टेप ॲड केल्यानंतर आपली कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड येते. ठीक आहे. मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॅपिटल आपण तिथं घेत नाही. ठीक आहे. कॅपिटल आपण कॉस्टिंगमध्ये रेकॉर्ड करत नाही. देन सी इज करेक्ट आन्सर. ऑल ऑफ दी फॉलोइंग कंपोज कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये इन्क्लूड आहेत पण कॅपिटल त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे का, नाही. देन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्केटिंग इन्व्हॉल्व द फॉलोइंग एक्सेप्ट. मार्केटिंगमध्ये काय काय येणार विचारले. ए दिलं डिझायनिंग, बी सेलिंग, सी दिले पब्लिसिटी आणि डी डिस्ट्रीब्युशन. मार्केटिंग म्हणजे काय, आधी बघा, वस्तू उत्पादित झाल्यानंतर ती ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत ज्या काही क्रिया केल्या जातात तर याला मार्केटिंग म्हणतात. सेलिंग म्हणजे वस्तू ग्राहकांपर्यंत विक्री करणे, वस्तू ग्राहकांना विक्री करणे. पब्लिसिटी, डिस्ट्रीब्युशन म्हणजे ह्या सगळ्या ग्राहकांपर्यंत वस्तू नेण्यासाठी ह्या क्रिया केल्या जातात. डिझायनिंग, वस्तू प्रोडक्ट डिझायनिंग ही प्रोडक्शनच्या आधी केली जाते. ठीक आहे. मग ही प्रोडक्शनच्या आधीची प्रक्रिया आहे त्यामुळे ती मार्केटिंगमध्ये येत नाही. देन बी, सी आणि डी हे मार्केटिंगमध्ये इन्क्लूड आहेत. देन ए इज अ करेक्ट आन्सर. आपल्याला काय विचारलं, मार्केटिंग इन्व्हॉल्व द फॉलोइंग एक्सेप्ट. ठीक आहे. एक्झम्पशन विचारलं. मग डिझायनिंग हे मार्केटिंगमध्ये येत नाही. देन ए इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले कॉस्टिंगचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल
तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.